राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अभिनंदन करतो। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबरोबर ईडीनं आणि इन्कम टॅक्सनं त्यांची साधारण 1000 कोटी रुपयाची जी संपत्ती, बेनामी संपत्ती जप्त केली होती, की ती बेकायदेशीर संपत्ती आहे, बेनामी आहे, भ्रष्टाचाराच्या पैशातून घेतलेली संपत्ती आहे। 70,000 कोटीचा जो घोटाळा नरेंद्र मोदीजींनी बाहेर काढला होता भोपाळला अजितदादांचा, आम्हाला वाटलं की हे सगळे आरोप ते सुडबुद्धीने करतायत, ही आमची भूमिका राहिली तेव्हा, आणि त्यांच्या संपत्तीवर टाच आली आणि ताबडतोब काल शपथग्रहण सोहळा जो मोदींच्या उपस्थितीत झाला, त्यानंतर काल केंद्र सरकारनं, ईडी, इन्कम टॅक्स जे कोणी असतील त्यांनी आमच्या प्रिय अजितदादांची 1000 कोटीची संपत्ती ही स्वच्छ केली, मुक्त केली। त्याबद्दल अजितदादा पवार, सौ सुनेत्रा वहिनी पवार, पार्थ पवार यांचं मी खास अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये अनेक आमच्या सहकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्यांवरती ईडीनं टाच आणली, पण ते फक्त भारतीय जनता पक्षाला शरण गेले नाहीत म्हणून त्यांच्या प्रॉपर्ट्या या मुक्त केल्या। आता मला असं वाटतं लवकरच नवाब मलिक यांची प्रॉपर्टी सुद्धा सोडवली जाईल। माझी स्वतःची संपत्ती, ही संपत्ती नाही, राहतं घर ईडीनं ताब्यात घेतलंय। राहतं घर, 2 रूम किचन, मराठी माणूस आहे, आणि गावची वडिलोपार्जित जमीन 40 गुंठे ही ईडीच्या ताब्यात आहे। आम्ही त्यांना सांगतोय, हे आमच्या अधिकृत कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि जमीन आहे, ही आम्हाला मुक्त करून द्या। पण नाही, आमच्यावर दबावात तुम्ही पक्ष सोडलात तर तुमची सगळी जी काय घर वगैरे जप्त केलं ते आम्ही मोकळं करू, पण आम्ही हे करायला नकार दिला। ठीक आहे, पण अजितदादा पवार असतील, प्रफुल्ल पटेल हे भारतीय जनता पक्षात बरोबर जातात। 8व्या दिवशी त्यांची 200-250 कोटीची प्रॉपर्टी जी दाऊदशी संबंधित आहे, दाऊद इब्राहिमशी व्यवहार आहे, यासाठी जप्त केलेली त्यांची प्रॉपर्टी ईडीनं ही 8व्या दिवशी मोकळी केली प्रफुल्ल पटेलांची। त्याच्याविषयी आम्हाला असूया नाही। एकतर तुम्ही खोटे खटले दाखल केलेत किंवा तुम्ही त्यांना आता वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांच्या प्रॉपर्ट्या तुम्ही मोकळ्या केल्यात। असे महाराष्ट्रात आणि देशामध्ये अनेकांच्या प्रॉपर्टी जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेले, मग बेनामे असतील, भ्रष्टाचाराच्या पैशातून, मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून घेतलेल्या प्रॉपर्टी असतील, या सगळ्यांना आपण ताबडतोब मुक्त केलाय। हा आपला भ्रष्टाचाराचा 0 टॉलरन्स। मी यासाठी सांगतोय, मी दादांचं अभिनंदन करतो। ते फार त्याच्यामुळे अस्वस्थ होते, तणावाखाली होते। हजारो कोटीची प्रॉपर्टी त्या लोकांनी जप्त केल्यावर त्यांना पक्ष सोडावा लागला। आपल्या वडिलासमान काकांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला, पण आज त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला विधानसभेत हास्य दिसेल, स्मितहास्य दिसेल त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर, त्याबद्दल आम्हालाही आनंद आहे। पण या देशभरामध्ये अशा प्रकारच्या केलेल्या कारवायातून जी संपत्ती जप्त केलेली ईडीने, ती सुद्धा संपत्ती काळजीपूर्वक अभ्यास करून मोकळी करावी असं माझं ईडीला आहे। त्यासाठी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायला भाग पाडू नका। अंजली दमाने जे म्हणतायत सध्या की याचसाठी अजित पवार म्हणाले ते मी तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाही, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे ना, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे। एकनाथ शिंदे यांनी पक्ष का सोडला? याच भीतीपोटी सोडला ना। अजित पवारांनी का सोडला? यासाठी सोडला। प्रफुल्ल पटेल यांनी का सोडला? यासाठी सोडला। म्हणजे हा जो विजय आहे भाजपला मिळालेला, किंवा हे जे राजकारण आणि कारस्थान आहे ते सोपं नाहीये। तुम्ही उपमुख्य पदाची शपथ घेतल्यावर 4थ्या दिवशी
तुमची 1000 कोटीची संपत्ती, जप्त केलेली संपत्ती ही अशा प्रकारे मोकळी केली जाते. 8 दिवस थांबा, एवढी घाई काय आहे? थांबा जरा, लोकांना विसरू द्या. पण निर्लज्जपणाचा हा सगळा कारभार हा सुरू आहे. उद्या जर तुम्ही त्यांच्यासोबत गेले तर तुमची जी प्रॉपर्टी त्यांनी सील केली ती सोडवतील असं तुम्हाला म्हणायचं? नाही, माझ्यावरती यापूर्वी अनेकदा मला या सूचना आलेल्या आहेत. मला तुरुंगात पाठवण्याआधीच माझ्यावर दबाव होता की तुम्ही पक्ष सोडा, शिवसेना सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा. तुमची माझी संपत्ती त्याच्या आधी जप्त केली होती कारण नसता. संपत्ती कुठे? राहतं घर आहे हो मुंबईतलं. अहो, मध्यमवर्गीय मराठी माणसाचं राहतं घर किती मोठं असणार? 1000 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट. तेही ईडीनं जप्त केलं. ईडीनं आमचं राहतं घर जप्त केलं. त्या घरात मी राहतो ते राहतं घर, वडिलोपार्जित जमीन जप्त केली. किती? 40 गुंठे. 40 गुंठे बरं का, 1000 कोटी नाही, 5, 25, 50 लाख तेव्हाची किंमत. पण आम्हाला त्रास द्यायला ही आमचं घर, आमची गावची जमीन अलिबागची जप्त केली आणि असं दाखवलं की मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून. अरे कसलं मनी लॉन्ड्रिंग? सेशन कोर्टानं उडवून लावलं यांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस सगळ्या आमच्या विरुद्धच्या. तरी आमचं घर सोडायला हे तयार नाहीत. पण अजित पवारांची 1000 कोटीची प्रॉपर्टी 4 दिवसात सोडवली. प्रफुल्ल पटेल यांची 300 कोटी 250 कोटीची प्रॉपर्टी ज्याचं दाऊशी लिंक लावलं होतं ईडीनं, ती 8 दिवसात सुटली. आता नवाब भाईंची सोडवली जाईल. भाजपमध्ये जा आणि आपल्यावरची कारवाई थांबवा, आपली संपत्ती जी आहे ताब्यात घ्या, अशी एक नवी ऑफर भाजपने दिलेली आहे. पण आम्हाला ही ऑफर मान्य नाही. मुख्यमंत्री पदाची